घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत ऋषिकेश हा जानकी आणि ओवीला सांगतो यापुढे आपण त्या घरातल्या कोणाशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत. आता रात्री ओवी ही सुमित्राला फोन करून उदास होऊनच बोलू लागते, मला तुझ्याशिवाय नाही करमत ग. त्यावर आता सुमित्रा ही ओवीला म्हणते, मी ना उद्या लपून छपून तुझ्या शाळेत तुला भेटायला येते. त्याच वेळेला ऐश्वर्याने या दोघींचंही बोलणं ऐकलेलं असतं. आता ही ऐश्वर्या सकाळी एका माणसाला ऋषिकेशला फोन लावून तिने लिहिलेल्या कागदाप्रमाणे बोलायला सांगते. तेव्हा आता तो व्यक्ती ऐश्वर्याने लिहिलेल्या कागदाप्रमाणे ऋषिकेशला बोलू लागतो. हो, काय खेळ चालवलात ऋषिकेश दादा तुम्ही. एकीकडे म्हणताय माझा आणि त्या रणधीरचा काही संबंध नाही आणि दुसरीकडे तुमची मुलगी तुमच्या आईसोबत लपाछपी खेळते. आता त्या व्यक्तीचं असं बोलणं ऐकून ऋषिकेश रागातच ओवीच्या शाळेमध्ये जातो आणि इकडे सौमित्र हा सारंगला म्हणत असतो, आईचा ना कुठेच पत्ता लागत नाहीये. वर आता अवंतिका ही सौमित्राला विचारू लागते, मग आईनं कुठे शोधायचं आपण. तेव्हा ताई ऐश्वर्या लगेचच ओरडत म्हणते, जानकीच्या घरी. आता ऐश्वर्याच्या बोलण्याप्रमाणे सारंग हा काही गुंड्यांना घेऊन ऋषिकेश आणि जानकीच्या घरी जातो आणि तो ऋषिकेशला धमकी देतच बोलू लागतो, जर माझी आई सुखरूप घरी आली नाही ना तर तुम्हाला ना जेलची हवा खावी लागेल सावत्र रणदिवे. सारंगचं हे सगळं बोलणं ऐकून जानकीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती ऋषिकेशला विचारू लागते, काय म्हणताय ते, हे खरं आहे का. आई सकाळपासून गायब असतील. काय वाटतं प्रेक्षकांना तुम्हाला, ऋषिकेश हा सुमित्राला सुखरूप घरी आणेल का. तर अशाच मालिकांच्या अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर काही व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.